नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। बघा फ्रेंड्स, कालच मी एक व्हिडिओ बनवला होता। त्यामध्ये मी तुम्हाला 2017च्या भरती प्रक्रियेसंदर्भामध्ये काही अपडेट देण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर आज न्यूज बुलेटिन देखील आलेला आहे। 2023 आणि 2017च्या भरती प्रक्रियेसंदर्भामध्ये काही मुद्दे आहेत। हे न्यूज बुलेटिन तुम्ही वाचलंच असेल, परंतु काही मुद्द्यांबद्दल आपण चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत। तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। बघा मित्रांनो, काल 25/4/2024 रोजी शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक आलं आहे, म्हणजेच न्यूज बुलेटिन आलं आहे। दिनांक 25/2/2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवड यादीतील अभियोग्यताधारकांना यथाशीघ्र नियुक्ती आदेश देण्याच्या संदर्भात माननीय केंद्रीय निवडणूक आयोग यांनी प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणातील नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यास दिलेली परवानगी विचारात घेता माननीय प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांना विनंती करण्यात आली असून त्याप्रमाणे सर्व संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडून निर्देश दिले जात आहेत। याचा अर्थ आपल्याला माहित आहे, मागच्या न्यूज बुलेटिन मधला हा रिपीटेड मुद्दा आहे, परंतु खूप महत्त्वाचा आहे। कारण ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे 25/2/2024च्या यादीनुसार, परंतु त्यांना आणखी नियुक्त्या मिळाल्या नाही, तर ज्या ठिकाणचं इलेक्शन कंप्लीट झालं तिथे यथाशीघ्र त्यांनी नियुक्त्या द्यायला लावलेल्या आहेत। बघा, इथं त्यांनी यथाशीघ्र वापरलेला आहे, यथावकाश वापरलेला नाही आहे। त्याचा अर्थ तुम्हाला इमिजिएट जॉईनिंग, तात्काळ नियुक्त्या देणं इथं बंधनकारक आहे या मुद्द्यानुसार। तर त्यामुळे आता तरी ज्या काही जिल्हा परिषदा आहेत त्यांना तुम्हाला इमिजिएट जॉईनिंग देणं गरजेचं आहे, जसं जशा निवडणुका होतील तशा। आणि जर याच्या संदर्भामध्ये आता तुम्हाला असं आढळलं की एखादी जिल्हा परिषद डिले करते किंवा ते देत नाही आहे किंवा त्यांना विलंब लागतोय, तर अशा वेळी तुम्ही मग तक्रार करा। तुमचं निवेदन तुम्ही आयुक्त कार्यालयापर्यंत न्या। तुमच्या जिल्हा परिषदांमध्ये तुम्ही एकत्रित व्हा, एक 15-20 जणांचा, 50 जणांचा, जेवढा ग्रुप तुम्हाला शक्य होईल तेवढा तुम्ही एकत्र करून पुण्याला जा, आयुक्त कार्यालयात तिथे सांगा की आमच्या इथे इलेक्शन कंप्लीट झालेलं आहे, परंतु आम्हाला जॉईनिंग मिळत नाही आहे। हा व्हिडिओ मी यासाठी करत आहे की बऱ्याच जणांना असं होतं की वाट बघत आहेत, परंतु समोरून जिल्हा परिषदांकडून तेवढ्या प्रकारची कार्यवाही होत नाही आहे। तर अशा वेळी तुम्हाला हे करणं फार गरजेचं आहे, कारण की आपल्याला अजून नियुक्त्या मिळालेल्या नाही। याचा अर्थ आपली पूर्णतः जबाबदारी आणखी देखील पूर्णतः आपलं पोर्टलद्वारे चालू आहे, म्हणजे आयुक्तांच्या अंडर आपलं चालू आहे। जोपर्यंत तुम्हाला नियुक्ती मिळत नाही आणि जोपर्यंत तुमचं सगळं क्लिअर होत नाही, तोपर्यंत आपल्याला त्यांचा आधार घेणं गरजेचं आहे। त्यामुळे तुमची समस्या तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे जिल्हा परिषदांमध्ये जाऊन तर याच की कधी तुमचं प्रोसेस कधी आहे, कशी आहे। कारण ही प्रोसेस आता जूनमध्ये होता कामा नाही आहे। ऑलरेडी इतरांपेक्षा तुम्हाला 2-2 महिने लेट झालेला आहे, 2 ते 3 महिने। आणि मेमध्ये जरी काही जणांनी नियुक्त्या दिल्या आणि काही जण जूनमध्ये गेले, तर मग पुन्हा जूनमध्ये ज्यांचं होत आहे त्यांच्यावर अन्याय होत आहे। तर चला पुढचा मुद्दा बघूया आपण। हेच मी कालच्या पण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं की तुम्हाला करायचं काय। बघा, पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे। बघा, तुमचा सेकंड राऊंड होणार म्हणजे होणार। बऱ्याच जणांनी म्हणजे निगेटिव्ह झाले की बाबा सेकंड राऊंडला श्रद्धांजली वगैरे वगैरे, परंतु तसं काही नाही आहे, उशीर लागतोय पण होत आहे। पुढील फेरीमधील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त तत्सम पदातील वेगवेगळ्या घटकांच्या मागण्या विचारात घेता समन्यायी पद्धतीने व शासन निर्णयातील सूचनांचे योग्य ते पालन करून कार्यवाही भविष्यात कोणत्याही न्यायालयीन गुंतागुंत होऊ नये याची योग्य ती दक्षता घेऊन करण्यात येत आहे। म्हणजे त्यांनी अशा प्रकारे कार्यवाही केली जाते की पुन्हा तुमचं कोर्टात अडकू नये। कारण 2017चा जो मुद्दा आहे तुम्हाला माहिती आहे की जो सेकंड राऊंड आहे रिक्तापात्रचा, तो कोर्टात अटकलेला आहे। मग तुमचं असं होऊ नये, त्यामुळे त्या पद्धतीने शासन काम करताय, त्या पद्धतीने आयुक्त काम करताय, तर हे तुमच्यासाठीच चांगलं आहे। कारण की इथून तुम्ही घेसाल, परंतु जर कोर्टात अटकलं ना मित्रांनो, तर काय होतं की कोर्टाच्या जसं सुनावण्या होत्या तसं तुम्हाला थांबावं लागतं। 17च्या मुलांना विचारा, ज्यांचं सिलेक्शन झालंय त्या 343 जणांचं, की त्यांना आणखी मिळालेलं नाहीये। या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरी सुद्धा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे। खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे, लवकरात लवकर तुमचा राऊंड होत आहे। जर न्यूज बुलेटिन आलं आहे याचा अर्थ कार्यवाही सुरू आहे। सन 2017 मधील दिनांक 29/11/2013 रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीबाबत न्यायालयीन प्रकरणांमधील स्थगनादेश उठवण्याच्या दृष्टीने सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल करण्यासंदर्भात
शासकीय अभियोग्यता यांना विनंती करण्यात आली असून त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. म्हणजे यामध्ये देखील कुठेतरी तुमच्यासाठी काम करणं चालू आहे, त्यावर स्टे आहे, तुम्हाला माहिती आहे, तो स्टे उठवण्यासाठी प्रयत्न चालू आहे. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं आहे की हा स्टे लवकरात लवकर उठणार आहे आणि कदाचित तुम्हाला जून पूर्वी जॉईनिंग मिळण्याची देखील शक्यता आहे. जे 2017चे विद्यार्थी आहेत ते बरेचसे मला मेसेज करत असतात, म्हणून काल मी त्यांचं थोडंसं तुमची निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी व्हिडिओ पण टाकला होता. त्याच गोष्टी आज न्यूज बुलेटिनमध्ये देखील आल्या आहे. मला हे वेगळं काही सांगायचं नाही, परंतु अशा गोष्टी मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत याव्यात. स्टे लवकरच उठणार आहे मित्रांनो, तर तुम्हाला नियुक्त्या मिळतीलच आणि त्यासाठी आता विशेष प्रयत्न देखील सुरू आहे. त्यानंतर बघा, उर्वरित भरती प्रक्रिया तसेच भरती प्रक्रियेतील अन्य अडचणी दूर करण्याचा प्रयत्न शासनाकडून सतत केला जात आहे. आता ते आहेच आणि तुम्ही सध्या आता सपोर्ट करा, कारण की यामध्ये चेंजेस होणार नाही. जास्तीत जास्त जागा लवकरात लवकर थर्ड टेटच्या आधी कशा भरल्या जातील आणि तुम्हाला शासनाला यासाठी कसा सपोर्ट करता येईल त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. कारण जी 17ची यादी लागली आहे ना मित्रांनो, रिक्त अपात्रची, त्यासाठी पूर्णतः या 17च्याच मुलांनी प्रयत्न केले तेव्हा ती यादी लागली, परंतु ती कोर्ट केसमुळे त्यांना अजून नियुक्त्या मिळाल्या नाहीत. ती खूप वाईट गोष्ट आहे. परंतु त्यासाठी आता तुम्हाला देखील जे राहिले ना 2 ते 5 मार्कांनी ज्यांचं सिलेक्शन राहिलं आहे ना, त्यांनी थोडंसं तुम्ही तुमचे एफर्ट्स पण घाला की काय तुम्हाला सपोर्ट करता येईल तो त्यांना करा. या भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासूनच आता हे तुम्हाला माहिती आहे, काही मंडळी कोणती अधिकृत माहिती नसताना तसेच प्रशासकीय कार्यपद्धती, निर्णय प्रक्रिया अथवा नियम यांची जुजबी माहिती सुद्धा नसताना स्वतःच्या मनाने काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यापासून सावध राहावे. ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्यावेळी न्यूज बुलेटिनद्वारे माहिती दिली जाईल. तर त्याचमुळे मी तुम्हाला सांगितलं, यूट्यूब चॅनल असो, टेलिग्राम असो किंवा इतर कोणी तुम्हाला काही सांगत असेल तर जोपर्यंत न्यूज बुलेटिन येत नाही तोपर्यंत 100% विश्वास ठेवू नका. बरेच जण असतात की तुम्हाला चांगलं सांगतात की आणि त्या गोष्टीनंतर न्यूज बुलेटिनमध्ये देखील येतात. हे तुम्हाला आता कळलं असेल इतक्या दिवसांमध्ये, तुम्ही ज्यांना फॉलो करताय, त्यामुळे ते मला वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. बरेच जण तुम्हाला सांगतात की हे चुकलंय, ते चुकलंय, आपण हे करू, ते करू, स्टे घेऊ, हे घेऊ. सध्या तरी सिच्युएशन अशी दिसत नाही आहे. काही गोष्टी घडल्या, परंतु त्यामागे देखील कारणं त्यांनी तसे स्पष्टीकरण दिलेली आहेत. त्यामुळे आता जे आहे त्यानुसार आपल्याला घ्यायचं आहे, परंतु या जागा जास्तीत जास्त कशा घेता येईल त्यासाठी आता आपल्याला प्रयत्न करायचे. कारण जर हा राऊंड, मी तुम्हाला वारंवार सांगितलं की हा जर राऊंड लवकर झाला, कोणता जो तुमचा माजी सैनिक कन्वर्टेड जो राऊंड जर पटकन झाला तर विथ इंटरव्ह्यूचा आहे. विथ इंटरव्ह्यूसाठी खूप जण राहिलेले आहे. आणि तुम्हाला आणखी एक पॉझिटिव्ह सांगते मित्रांनो, रिक्त त्याबरोबर गैरहजर खूप जागा आहेत, अपात्र कमी आहेत. मी खूपदा सांगितलंय, गैरहजर एका जिल्हा परिषदांमध्ये 50-50, 100-100 काही ठिकाणी आढळले, काही ठिकाणी कमी आहे, 25, 10-5. परंतु असा जर आकडा घेतला तर 1000पर्यंत देखील तो जाऊ शकतो सगळ्या जिल्हा परिषदांचा आणि पुन्हा हा एक रिक्त अपात्र आणि गैरहजरचा राऊंड होऊ शकतो. तर त्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करायचे. मग तो राऊंड केव्हा होईल? तो राऊंड तुमचं कन्वर्टेड वगैरे सगळं झाल्यानंतर तुम्हाला त्यासाठी पुन्हा मागणी करायची आहे, लेखी निवेदन द्यायचं आहे. कारण जर तुमचं आता यामध्ये नाही झालं तर त्या राऊंडसाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. तर या गोष्टी तुम्हाला करवून घ्यायच्या आहेत. पुन्हा एक्झाम द्या, पुन्हा अभ्यास करा, पुन्हा हे करण्यापेक्षा हे करणं तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणून मी या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या आहेत. आय होप गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला माहिती आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. अशाच अपडेटसाठी मी तुमच्यापर्यंत येत असते. अपडेट मी तुम्हाला फक्त वाचून दाखवत नाही, तर त्यामध्ये तुम्हाला काय करता येईल, काय पॉझिटिव्ह घेता येईल, काय गोष्टी निगेटिव्ह आहे, या गोष्टी देखील मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत असते. त्यासाठी तुम्ही अजूनही आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. त्याचबरोबर कम्युनिटीमध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक आहे, तिथं जाऊन तुम्ही लिंक बघा, टेलिग्राम जॉईन करा. टेलिग्रामवर देखील मी अपडेट देत असते. काही अडचण आली तर कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडत असेल तर पटकन लाईक करा. थँक्यू. पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत चॅनलसोबत राहा. धन्यवाद.